हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। तर आजची जी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती आहे साधी आणि सिंपल शिऱ्याची रेसिपी। पण हा जो शिरा आहे तो तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा जरी खाल्ला तरी तो तोंडात विरघळेल असा बनतो, तुम्ही जर या प्रोसेसनी शिरा बनवला तर। आणि यामध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट मी यूज करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा। तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता, पण तो रवा जो आहे तो छानपैकी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कमी गॅस करून किंवा मीडियम गॅस करून तुम्हाला तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। कलर जो आहे रव्याचा तो चेंज झाला पाहिजे फ्रेंड्स। छानपैकी असा मोकळा मोकळा हा रवा भाजला गेला पाहिजे। असा जर रवा तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला तर तुमचा शिरा जो आहे तो परफेक्ट आणि छान तयार होतो। तर अशापैकी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी रवा भाजून घ्यायचा आहे। या स्टेजला 1 वाटी तूप ऍड करायचं आहे आणि तुपामध्ये सुद्धा व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे पॅन मध्ये। तुपामध्ये व्यवस्थित परतवल्यानंतर तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहेत आणि पुन्हा ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुपामध्ये नीट ते फ्राय करून घ्यायचे आहेत रव्यासोबतच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा फ्रेंड्स व्हिडिओला। तर या स्टेजला आता आपण ऍड करू शकतो यामध्ये दूध। 1 कप भर दूध घ्यायचं आहे, ते आपल्याला ऍड करायचं आहे आणि दूध ऍड करून हलक्या हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता दूध ऍड केल्यानंतर छानपैकी हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून मग आपण यावरती झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर छान हा जो रवा आहे तो फुलला आहे दुधामध्ये, छानपैकी मोकळा मोकळा असं झाला आहे। आता या स्टेजला तुम्ही यामध्ये साखर ऍड करू शकता। पण फ्रेंड्स माझ्याकडे गुलाबजाम जे होते, गुलाबजाम संपले होते आणि त्याची जी चासणी असते ती उरली होती, तर ती जी चासणी आहे ती यामध्ये मी ऍड केली आहे। ती चासणी ऍड केल्यानंतर छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे पण कधी जर गुलाबजाम संपल्यानंतर जर हा साखरेचा जो पाक असतो, जी चासणी असते ती जर शिल्लक असेल तर तुम्ही त्याचा असा उपयोग नक्की करून बघा। आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी अजून एकदा वाफ काढून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स आता तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे तो परफेक्ट आणि छानपैकी मस्त रेडी झाला आहे। तुम्ही त्याचं टेक्स्चरच बघू शकता की किती छान तो रेडी झाला आहे। या स्टेजला आता आपण त्यामध्ये वेलची पावडर ऍड करू शकतो, आपली लास्ट स्टेप, आणि पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून सर्व करायला रेडी आहे आपला लुसलुशीत आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा असा शिरा। हा शिरा तुम्ही गरम गरम खाल्ला तर उत्तमच, पण जर तुम्ही थंड केल्यानंतर सुद्धा खाल्ला तरी तो तोंडात विरघळतो।
तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग गाईज. एन्जॉय, टेक केअर, बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.